नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा समबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा समबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा समबुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि। पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि। अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि। कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि। मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि। सूरामेरयमज्जपमाद्दठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि। सब्बपापस्य अकरणं कुशलस्य उपसंपदा। सचित्तपरयोदपणम् एतं बुद्धानुशासनम्। साधु साधु साधु। नमस्कार, मी संदीप चव्हाण. टॉप न्यूज मराठी चॅनलच्या वतीनं सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आज वैशाख पौर्णिमा अर्थात बुद्ध पौर्णिमा. जगाला सत्य, अहिंसा आणि अत्यंत महत्त्वाचा म्हणजे त्या जोडीला शांततेचा संदेश देणारे तत्वज्ञ, बौद्ध धम्माचे संस्थापक, थोर सुधारक, तथागत भगवान बुद्ध यांची आज जयंती. खरं तर जगाला युद्ध नको बुद्ध हवा ही शिकवण मान्य करावी लागली, कारण भगवान बुद्धांनी कायम शांतता आणि अहिंसेचा मार्ग तुम्हा मला शिकवला. अलीकडेच भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध सुरू झालं आणि अगदी 2 दिवसांपूर्वी युद्धविरामही झाला. बुद्ध पौर्णिमेच्या आधी 2 दिवसांपूर्वीच युद्धविराम झाल्यानं खरं तर बुद्ध पौर्णिमा साजरी करताना अत्यंत आनंद होतोय. आपल्याला आठवत असेल, खरं तर भगवान बुद्ध जेव्हा सिद्धार्थ गौतम म्हणून या भूतलावर आपली भूमिका निभावत होते, तेव्हा त्यांनी देखील विरोध केला तो युद्धाला. कारण त्यावेळी वयाच्या 20व्या वर्षी ते शाक्य संघाचे सभासद झाले. 8 वर्ष लोटल्यानंतर म्हणजे वयाच्या 28व्या वर्षी एक घटना घडली आणि ही घटना होती ती म्हणजे शाक्य आणि कोलिया यांच्यातील वादाची. आणि यांचा वाद होता रोहिणी नदीच्या पाण्यावरून. कारण ही दोन्ही राज्य विभागली गेली होती ती या पाण्यावरूनच. आज भारत आणि पाकिस्तानचा वाद सुरू आहे सिंधू नदीचं पाणी. त्यावेळी रोहिणी नदीचं पाणी प्रथम कुणी घ्यायचं आणि कुणी वापरायचं
यावरून वाद होता. दोघांमध्ये वाद, भांडण, ताणतणाव, तंटा किंवा आक्रमण देखील व्हायची. आणि हे सगळं सुरू होतं ते कोलिया आणि शाक्य या दोन राज्यांमध्ये. आता रोहिणी नदीचं पाणी, जिच्यावर शेती आणि जीवनमान अवलंबून असायचं, पण पहिलं पाणी कोणी घेणार यावरून गेले अनेक वर्ष हा वाद सुरू होता. आणि या नदीवरूनच ही दोन राज्य विभागली गेली होती. तेव्हा शाक्य यांचं जे राज्य होतं ते कपिलवस्तू ही त्यांची राजधानी आणि त्याचं राजपद होतं ते सिद्धार्थ गौतम यांच्या वडिलांकडे म्हणजे शुद्धोदन यांच्याकडे. शुद्ध आणि ओदन याचाच अर्थ शुद्ध तांदळासारखा. आणि महामाया ही सिद्धार्थ गौतम यांची आई. या दोघांच्या पोटी या सुपुत्रानं जन्म घेतला इसवी सन पूर्व 563व्या वर्षी. आणि वैशाख पौर्णिमे दिवशी त्यांचा लुंबिनी येथे जन्म झाला. खरं तर या पाण्याच्या वादावरून, रोहिणी नदीच्या पाण्याच्या वादावरून युद्ध होतंय की काय असा प्रसंग निर्माण झाला, जसा भारत पाकिस्तानच्या दरम्यान आपण पाहतो. आणि याच वेळी शाक्यांच्या सेनापती एक शाक्य संघाचं अधिवेशन बोलावलं आणि आता कोलियांच्या विरुद्ध युद्ध पुकारण्याचा ठराव मांडला. पण या युद्धाला, या सगळ्या सभासदांमध्ये विरोध कोणी केला असेल तर सिद्धार्थ गौतमानं. त्यावेळी सिद्धार्थ गौतमांनी केलेला विरोध अतिशय समर्पक शब्दात आहे, तो मी तुम्हाला ऐकवतोय. युद्धानं कोणताही प्रश्न सुटत नाही. खरं तर त्यातून दुसऱ्या युद्धाची बीजं रोवली जातात. जो दुसऱ्याची हत्या करतो त्याला त्याची हत्या करणारा दुसरा भेटतो. जो दुसऱ्याला जिंकतो त्याला जिंकणारा दुसरा भेटतो. जो दुसऱ्याला लुबाडतो त्याला लुबाडणारा दुसरा भेटतो. संघानं कोलियांविरुद्ध युद्धाची घोषणा करण्याची घाई करू नये, कारण आपल्याही लोकांनी आक्रमण केल्याचं माझ्या कानावर आलंय. आणि जर तसं असेल तर आपलंही निर्दोषत्व सिद्ध होत नाही. त्यामुळे शाक्य कोलीय यांच्यात निकटचे संबंध आहेत, परस्परांचा नाश करणं चुकीचं आहे असं म्हणत सिद्धार्थ गौतमानं या शाक्यच्या सेनापतीच्या युद्धाच्या ठरावाला विरोध केला. म्हणजे सिद्धार्थ गौतमांना युद्ध मान्य नव्हतं. सिद्धार्थ गौतमांना मान्य होती ती अहिंसा, शांतता, प्रेम. अखेर गौतम याचा प्रस्ताव नाकारण्यात आला आणि बहुमतानं शाक्य सेनापतीचा प्रस्ताव मान्य करण्यात आला. आता शाक्य सेनापतीनं अधिवेशन बोलावलं ते युद्धात सहभागी होणाऱ्या सभासदांसाठी. पण याला देखील गौतमांनी विरोध केला आणि वैरानं वैर शमत नाही, वैरावर प्रेमानं मात करता येते आणि याला मी धर्म समजतो असं सिद्धार्थ गौतमानं म्हटलं. पण सेनापतीचं म्हणणं वेगळं होतं. त्याचं असं म्हणणं होतं की क्षत्रिय लोक युद्धात आपला आणि परका असा भेद करत नाहीत. यज्ञमार्ग ब्राह्मणांचा धर्म आहे, युद्ध करणे क्षत्रियांचा धर्म आहे, व्यापार करणे वैश्यांचा धर्म आहे आणि सेवा चाकरी करणं शूद्रांचा धर्म आहे. प्रत्येक वर्णाला आपला धर्म पालन करण्यात पुण्य असतं, हीच शास्त्रांची आज्ञा आहे. पण सिद्धार्थ गौतमानं विरोध केला. अखेर युद्धासाठी विरोध केल्यानं सिद्धार्थ गौतम याला शिक्षा सुनावण्यात आली. आता ही जी शिक्षा सुनावण्यात आली त्यामध्ये खरं तर त्याच्या समोर 3 पर्याय ठेवण्यात आले. त्यानं शाक्य संघाचा सभासद होताना सिद्धार्थ गौतमाला त्यावेळच्या शपथांची देखील आठवण करून दिली. आणि हे 3 पर्याय होते. एक तर देहांताची शिक्षा, दुसरी देशत्याग आणि तिसरा कुटुंबियांवर सामाजिक बहिष्कार. अर्थात सिद्धार्थकडून दुसऱ्या पर्यायाची निवड करण्यात आली आणि तो पर्याय होता देशत्याग. म्हणजेच परिव्राजक होण्याचा मार्ग सिद्धार्थ गौतमानं स्वीकारला. परी म्हणजे भ्रमंती,
आणि व्राज्य म्हणजेच या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आपण संन्यास घेण्याची भूमिका शेवटी वयाच्या 29व्या वर्षी परिव्रज्या घेण्याचा निर्णय सिद्धार्थ गौतमानं केला आणि एका राज्याचा युवराज असलेला सिद्धार्थ गौतम परिव्राजक बनला. आता खरं तर परिव्राजक बनल्यानंतर सिद्धार्थ गौतमाला आपली कपिल वस्तू अर्थात आपलं राज्य सोडणं भाग होतं, कुटुंबाचा त्याग करणं महत्वाचं होतं, गृहत्याग करणं गरजेचं होतं. आणि अशा वेळी खरं तर सिद्धार्थ गौतमाचा विवाह देखील झाला होता. यशोधरा नावाची पत्नी, राहुल नावाचा सुपुत्र, शिवाय आई वडील या सगळ्यांना त्याला सोडावं लागलं, मित्रपरिवाराला सोडावं लागलं आणि सिद्धार्थ गौतम देशत्याग करून बाहेर पडला. त्यानंतर आता मात्र सिद्धार्थ गौतमानं सुरुवातीपासूनच आपल्याला ठाऊक आहे की भले सिद्धार्थ गौतम क्षत्रिय असला तरी प्रेम, अहिंसा, शांतता याच गोष्टी त्याला जास्त आवडायच्या. लहानपणी देखील ध्यानधारणा करणं, समाधी अवस्थेत जाणं ही त्याची आवडती भूमिका होती. शेवटी नव्या प्रकाशाच्या शोधात सिद्धार्थ गौतम बाहेर पडला. आता खरं तर या सगळ्या नव्या प्रकाशाच्या शोधात बाहेर पडलेल्या सिद्धार्थ गौतमानं सुरुवातीला अनेक ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला जेणेकरून मला ज्ञान प्राप्ती होईल. त्यासाठी मग कपिल मुनी असतील, अलाक राम असेल, या सगळ्यांकडे ते जाऊन आले. सांख्य तत्वज्ञानाचा अभ्यास केला, समाधी मार्गाचं शिक्षण घेतलं, 6 वर्षे तपश्चर्या आणि आत्मक्लेश केला. पण वैराग्याची कसोटी आजमावून पाहून देखील नव्या प्रकाशाचा शोध काही सिद्धार्थ गौतमाला लागला नाही. ज्याची शारीरिक शक्ती नष्ट झाली आहे, भूक, तहान आणि थकवा यांनी जो गळून गेलाय, थकव्यामुळे ज्याचं मन शांत राहिलं नाही, त्याला नवा प्रकाश प्राप्त होऊ शकत नाही हे सिद्धार्थच्या लक्षात आलं. दरम्यानच्या काळात गौतम बुद्ध ज्या वटवृक्षाखाली ध्यानधारणेला बसत असत, तिथं सुजाता नावाच्या एका विवाहित मुलीनं एका सोन्याच्या पात्रामध्ये गौतमाला अन्न वाढलं. अखेर गौतमानं ते अन्न ग्रहण करून आपली वैराग्याची कसोटी संपवली आणि तपश्चर्या व आत्मक्लेश या मार्गाचा त्याग केला. अखेर आशा आणि निश्चय यांच्या मूळ धीर असलेल्या गौतमानं उरुबेला ही नगरी सोडली आणि गयेच्या मार्गाने निघाला. बाहेर त्याला एक पिंपळ वृक्ष दिसला. या ठिकाणी चिंतन केल्यास आपल्याला नवा प्रकाश गवसेल असा विचार करून तो वृक्षाखाली ध्यानस्थ होऊन बसला. ध्यानधारणा करताना पद्मासन घातलं आणि पाठ सरळ करून बसला आणि याच वृक्षाखाली त्याला नवा प्रकाश गवसला, अर्थात ज्ञानप्राप्ती झाली. ज्ञानप्राप्तीसाठी त्याला 4 आठवडे ध्यानमग्न राहावं लागलं. त्यासाठी त्यानं 4 पायऱ्यांचा वापर केला. एकांतवास, एकाग्रता, मनाचा समतोलपणा व सावधानता आणि चौथी मनाच्या समतोलपणात शुद्धता आणि सावधानतेत समतोलता. या 4थ्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी नव्या ज्ञानाचा मार्ग प्रकाशित झाला आणि सिद्धार्थ गौतम हा बोधिसत्वाचा प्रवास करता करता या ठिकाणी भगवान बुद्ध बनला. जगात 2 प्रकारच्या समस्या असल्याची जाणीव, ज्ञानप्राप्ती त्यावेळी त्यांना झाली. जगामध्ये दुःख आहे ही नंबर 1 ची समस्या आणि नंबर 2 हे दुःख कसं नाहीस करता येईल. नव्या धम्माचा शोध यातूनच लागला होता. या दोन्ही प्रश्नांचं अचूक उत्तर अखेर भगवान बुद्धांना सापडलं आणि ते उत्तर होतं सम्यक संबोधी, म्हणजे खरी ज्ञानप्राप्ती. याच कारणास्तव या पिंपळ वृक्षाला बोधी वृक्ष असं संबोधण्यात आलं. ज्ञानप्राप्तीपूर्वी गौतम केवळ बोधिसत्व होता, ज्ञानप्राप्तीनंतर बुद्ध झाला. बोधिसत्व म्हणजे तरी काय?
बुद्ध होण्याचा प्रयत्न करणारा, बुद्ध होण्याचा प्रयत्न करणारा मनुष्य म्हणजेच बोधिसत्व. बोधिसत्वाचा बुद्ध कसा होतो? बोधिसत्व हा क्रमानं जीवनाची 10 स्थित्यंतर बोधिसत्व राहिल्यास त्याचा बुद्ध होतो. मग बुद्ध होण्यासाठी बोधिसत्वानं काय केलं पाहिजे? यासाठी 10 स्थित्यंतर भगवान बुद्धांनी सांगितली. बोधिसत्व ते बुद्ध म्हणजेच खरं म्हणजे बोधिसत्व हा क्रमाने जीवनाची 10 स्थित्यंतरे बोधिसत्व राहिल्यास त्याचा बुद्ध होतो. ती 10 स्थित्यंतरे कोणती? बोधिसत्वाच्या जीवनाची पहिली अवस्था मुदिता म्हणजे आनंद. पहिल्या अवस्थेत मुदिता प्राप्त करून घेतो. उदाहरणार्थ सोनार जसं चांदीवरचं किटण काढतो. दुसरी अवस्था विमलता शुद्धता. तिसरी प्रभाकारी तेजस्विता. चौथी अचिष्मंती अग्नीप्रमाणे तेजस्वी बुद्धिमत्ता. पाचवी सुदुर्जया म्हणजे जिंकण्यास कठीण अशी स्थिती. सहावी अभिमुखी म्हणजे पदार्थाची उत्क्रांती व कारण याची 12 निदानं आकलन करण्याची तयारी. सातवी दुर्गमा दूर जाणे. आठवी अचल जे जे चांगले त्याचा स्वीकार करणे. नववी साधुमती सर्व धर्म त्यांची शास्त्रे आणि सर्व दिशा जिंकलेला. आणि 10वी धर्ममेध म्हणजे बोधिसत्वाला बुद्धाची दिव्य दृष्टी प्राप्त होणे. बोधिसत्वाची स्थित्यंतरे होत असताना त्यानं ही 10 सामर्थ्य मिळवली तर बोधिसत्वाचा बुद्ध होतो. हे भगवान बुद्धांनी दाखवून दिलं. आपल्या बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या पुस्तकात अप्रतिम अशी माहिती भगवान बुद्धांबद्दल देण्यात आली आहे. जन्मापासून परिव्रज्येपर्यंत, नंतर ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर धम्मदीक्षेपर्यंत आणि शेवटी महापरिनिर्वाणापर्यंत. खंड पहिला भाग 7वा बुद्धांनी काय स्वीकारलं. अप्रतिम असं वर्णन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यामध्ये केलेलं आहे. याची वैशिष्ट्य दिलेली आहेत आणि ही 4 वैशिष्ट्य अतिशय महत्वाची आहेत की बुद्धांनी काय स्वीकारलं. सर्व गोष्टींचा मध्यबिंदू मन आहे हे त्यांनी मानलं. मन सर्व वस्तूंच्या अग्रभागी आणि सर्वांमध्ये सर्वश्रेष्ठ आहे. ते सर्वांवर अंमल गाजवतं. मनानं आकलन झालं की सर्व वस्तूंचं आकलन होतं. मन सर्व मानसिक मिथ्यांचं आणि क्रियांचं मार्गदर्शन आहे. सर्व मानसिक शक्तींचा प्रमुख आहे. मनाचे संस्कार अत्यंत महत्वाचे हे बुद्धांनी सांगितलंय. दुसरं वैशिष्ट्य आपल्यावर अंतर्बाह्य ज्या गोष्टींचा परिणाम होतो म्हणजे त्या सर्व बऱ्या वाईट गोष्टींचं उगमस्थान म्हणजेच मन. थोडक्यात जे जे वाईटाशी संबंधित आणि त्याच्या अधीन ते मनातूनच उत्पन्न होतं. तसंच चांगल्याच्या बाबतीत जे जे चांगलं चांगल्याशी संबंधित आणि त्याच्या अधीन ते मनातूनच उत्पन्न होतं. उदाहरणार्थ अशी बरीच उदाहरणं की मन ज्या गोष्टीवर जातं ती गोष्ट आपल्यासाठी चांगली का वाईट याचा सारासार विवेकाचा विचार देखील आपल्या अंतरी त्याच वेळी प्रगट होतो. आपण काय स्वीकारायचंय याच्यावर अवलंबून आहे. तिसरं वैशिष्ट्य पापकृत्य टाळणे आणि चौथं वैशिष्ट्य खरा धर्म हा धर्म ग्रंथात नसून तो धर्मतत्वाचं पालन करण्यात आहे. आता खंड दुसरा धम्मदीक्षेची मोहीम. यामध्ये भाग दुसरा परिव्राजकांची धम्मदीक्षा. भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर म्हणजे सम्यक संबोधी खरी ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर त्यांनी सारनाथ येथे जाऊन पहिलं प्रवचन दिलं. इसिपतनाच्या मृगदाय वनामध्ये गौतम बुद्धांना
त्यांचे जे पहिले 5 परिव्राजक सोडून गेले होते त्यांचा शोध घेऊन त्यांनाच त्यांनी पहिलं प्रवचन दिलं. आपल्याला आठवत असेल, भगवान बुद्धांनी तपश्चर्या आणि आत्मक्लेश सोडण्याचा त्याग केल्यानंतर या 5 जणांनी भगवान बुद्धांना म्हणजे सिद्धार्थ गौतमाला सोडलं आणि ते निघून गेले. कारण की ते सगळे तपश्चर्या आणि आत्मक्लेश करणारे होते. पण सिद्धार्थ गौतमानं जाणलं होतं की 6 वर्ष तपश्चर्या आणि आत्मक्लेश केला, केवळ शारीरिक खचलं, मानसिक खचलो, पण हाती काहीच लागलं नाही, ज्ञानप्राप्ती झाली नाही. म्हणून त्यावेळी सिद्धार्थ गौतमानं तो मार्ग सोडून दिला होता. आता त्याच 5 जणांना भगवान बुद्धांनी शोधून काढलं आणि प्रवचन दिलं. या सगळ्यांनी पहिला प्रश्न भगवान बुद्धांना काय केला असेल? अर्थातच तुमचा तपश्चर्येवर अजूनही विश्वास आहे का? त्यावर भगवान बुद्धांनी नाही असं उत्तर दिलं. जीवनाची अत्यंतिक टोकं 2च आहेत असं भगवान बुद्धांनी त्यांना सांगितलं. एक सुखोपभोग आणि दुसरा आत्मक्लेश. एक म्हणजे सुखासाठी धावपळ करणे, मिळालेल्या सुखाचा उपभोग घेणे, आणि दुसरा म्हणजे आत्मक्लेश करणे. मला हे अजून का मिळत नाही, का मिळालं नाही, इतकंच का मिळालं, आणखी मिळायला पाहिजे होतं, या भूमिकेतून. या दोन्ही मार्गांना टाळून जो मध्यम मार्ग आहे तो मार्ग भगवान बुद्धांनी त्यांना शिकवला. मज्जी जम मतिपत, मध्यम मार्ग. मज्जी जम पतिपद, मध्यम मार्ग शिकवला. प्रवचनाला सुरुवात झाल्यानंतर भगवान बुद्धांनी स्पष्ट सांगितलं की आपला जो मार्ग आहे, जो धम्म आहे, त्याचा ईश्वर आणि आत्मा यांच्याशी काहीही संबंध नाही. मरणोत्तर जीवनाशी संबंध नाही. कर्मकांडाशी तर अजिबात संबंध नाही. माणूस आणि माणसाचे माणसाशी या जगातील नाते हाच बुद्धाच्या धम्माचा केंद्रबिंदू आहे. आणि हेच धम्माचं पहिलं अधिष्ठान आहे. हे सर्व जग दुःखानं भरलं आहे आणि ते दुःख नाहीसं करणं हाच धम्माचा एकमेव उद्देश आहे. यापेक्षा धम्म म्हणजे दुसरं तिसरं काहीही नाही. दुःखाचे अस्तित्व मान्य करणे आणि ते करण्याचा मार्ग दाखवणे हाच भगवान बुद्धाच्या धम्माचा पाया आहे. हाच धम्माचा पाया असेल तर धम्म दुःख कसं नाहीसं करतं तेही समजावून सांगा असं त्यांनी यावेळी विचारलं. तेव्हा भगवान बुद्धांनी धम्म समजावून सांगताना काही मार्गांचा अवलंब करण्यास त्यांना शिकवलं. अर्थात त्यातला पहिला मार्ग होता विशुद्धी मार्ग. ज्याला चांगला मनुष्य होण्याची इच्छा आहे त्यानं जीवनाची तत्वे म्हणून काही तत्व पाळली पाहिजेत. ही विशुद्धी मार्गाची शिकवण आहे. चांगल्या जीवनाची 5 तत्व म्हणजेच पंचशील, जे आपण बुद्ध वंदनेमध्ये म्हणतो, पाणापिपाता वेरमणी सिक्खापदम समादियामी. अर्थात यामध्ये कोणत्याही प्राण्याची हिंसा न करणे, खोटं न बोलणे, लैंगिक वर्तन न करणे, चोरी न करणे, आणि सगळ्यात महत्त्वाचा जो भाग त्यांनी सांगितलाय की सगळ्यांवर प्रेम करणे, दया, शांती याचाच, आणि यासोबत कोणत्याही नशिल्या पदार्थांचं, अंमली पदार्थांचं सेवन न करणे. अष्टांगिक मार्ग किंवा सदाचाराचा मार्ग देखील त्यांनी यावेळी सांगितला. अष्टांग म्हणजे अर्थातच 8 घटक असणार. हा अष्टांगिक मार्ग अत्यंत महत्त्वाचा, म्हणजेच हा सदाचरणाचा मार्ग आहे हे देखील त्यांनी सांगितलं. यामध्ये अगसमादिठ्ठी म्हणजेच सम्यक दृष्टी ही पहिलं अष्टांग त्यांनी सांगितलं. अविद्येचा विनाश हाच सम्यक दृष्टीचा अंतिम उद्देश आहे हे त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. मिथ्या दृष्टीच्या अगदी उलट म्हणजेच सम्यक दृष्टी. स्वतंत्र आणि स्वतंत्र विचार सम्यक दृष्टीसाठी अत्यावश्यक असतो असं देखील त्यांनी यावेळी सांगितलं. आणि मग सम्यक वाचा, सम्यक संकल्प, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी
अशी एकूण अष्टांगिक मार्गाची भूमिका त्यांनी यावेळी स्पष्ट केली. या जोडीला त्यांनी एकूण 10 पारमिता देखील सांगितल्या. पारमिता म्हणजे पूर्ण अवस्था, पूर्णत्वास नेणारी अवस्था, पूर्णत्वाच्या अवस्था. शील, दान, उपेक्षा, नैष्कर्म्य, वीर्य, शांती, सत्य, अधिष्ठान, करुणा आणि मैत्री. या 10 पारमिता आहेत. यात प्रज्ञा पारमिता अत्यंत महत्वाची हे त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. आता हे सर्व ऐकून झाल्यानंतर हे 5ही परिव्राजक बुद्धांना शरण गेले. जे एकेकाळी बुद्धांना सोडून गेले तेच 5 जण बुद्धांना शरण गेले आणि आली आमचा शिष्य म्हणून स्वीकार करावा अशी त्यांना विनंती केली. त्यावर एही भिक्खक वे म्हणजे भिक्खूंनो या हा मंत्र उच्चारून भगवान बुद्धानं त्यांना आपल्या धम्मात प्रविष्ट करून घेतलं. तेच पुढे पंचवर्गीय भिक्खू म्हणून ओळखले जाऊ लागले आणि ते 5 पंचवर्गीय भिक्खू म्हणजेच कौंडिन्य, अश्वजित, कश्यप, महानाम आणि भद्रिक. आता खंड 3 भगवान बुद्धांनी काय शिकवलं. भाग 1 धम्मामध्ये बुद्धाचं स्थान. अत्यंत महत्वाचा विषय आहे. भगवान बुद्धांनी धम्म स्थापन केला पण त्यामध्ये स्वतःला विशेष असं स्थान अजिबात दिलं नाही. भगवान बुद्ध स्वतःला आपल्या धम्म शासनापासून वेगळे मानित असत. म्हणून त्यांनी आपला उत्तराधिकारी नेमण्यास देखील नकार दिला. धम्म हाच आपल्या स्वतःचा उत्तराधिकारी आहे असं त्यांनी म्हटलं. धम्म हा स्वतःच्या अंगच्या सामर्थ्यानंच जगला पाहिजे, त्याच्या मागील माणसांच्या सत्तेनं नव्हे. ज्या धम्माला जगायला पाठीमागे माणसांच्या सत्तेचं बळ लागतं तो धम्मच नव्हे. धम्माची सत्ता चालावयास प्रत्येक वेळी संस्थापकाचं नाव घेणं आवश्यक वाटत असेल तर तो धम्मच नाही असं देखील भगवान बुद्धांनी म्हटलं. त्यांचं अतिशय उत्तम मार्गदर्शन आहे. मी मार्गदाता आहे, मोक्षदाता नव्हे. भगवान बुद्धाचा धम्म हा एक शोध आहे. तो स्वतःला त्या शोधामध्ये शोधत असतो. म्हणून ते म्हणतात की मी मार्गदाता आहे, मोक्षदाता नाही. मोक्ष हा ज्यानं त्यानं त्याच्या श्रमानं मिळवायचा आहे. आणि मोक्ष म्हणजे तरी काय हे देखील त्यांनी स्पष्ट केलं. नरकात जाण्यापासून जीवाला वाचवणं म्हणजे मोक्ष नाही. भगवान बुद्धाच्या शिकवणुकीप्रमाणे मोक्ष म्हणजे निर्वाण आणि निर्वाण म्हणजे राग लोभादी विकारांचा निग्रह करणे. भगवान बुद्धाचा धम्म समजण्यासाठी धम्म, अधम्म आणि सद्धम्म या 3ही वर्गांची ओळख व्हायला हवी. धम्म म्हणजे काय हे सांगताना त्यांनी खरं तर यामध्ये अतिशय उत्तम अशी मांडणी केली आहे. जीवन शुचिता राखणे म्हणजे धम्म होय. आता यातही 3 प्रकारच्या शुचिता त्यांनी सांगितल्या. देह शुचिता, वाक शुचिता आणि मनशुचिता म्हणजेच कायिक, वाचिक आणि मानसिक अशा 3 शुचिता त्यांनी सांगितल्या. 5 प्रकारच्या दुर्बलता देखील त्यांनी सांगितल्या. जीवहिंसा, चोरी, काम, मिथ्याचार, असत्य भाषण आणि आळस वाढवणारं मद्यांचं सेवन. 3 प्रकारचे घात सांगितले. शीलघात, चित्तघात, दृष्टीघात. 3 प्रकारचे लाभ सांगितले. शीललाभ, चित्तलाभ, दृष्टीलाभ. जीवनात पूर्णता साधणे म्हणजे धम्य होय. कायिक पूर्णता, वाचिक पूर्णता आणि मानसिक पूर्णता. निब्बाण प्राप्त करणे म्हणजे धम्म होय. निब्बाण या शब्दाचा अर्थ उलगडून सांगताना भगवान बुद्धांनी अतिशय समर्पक अशी उदाहरणं दिलीत आणि अतिशय उत्तम मार्गदर्शन केलेलं आहे. भगवान बुद्धांनी शिकवलेल्या सर्व सिद्धांतांचा निब्बाण हा केंद्रवर्ती सिद्धांत आहे. निब्बाण. बुद्धांच्या पूर्वी लोकांनी निब्बाण म्हणजे आत्म्याचा मोक्ष असं मानलं. पण बुद्धांनी सांगितलेला निब्बाण अतिशय वेगळा आहे. निब्बाणामध्ये 3 विचारांचा अंतर्भाव आहे. विचार पहिला, आत्म्याच्या मोक्षाऐवजी प्राण्याचं सुख. विचार दुसरा, या संसारात जिवंतपणी मिळणारं सुख. आणि विचार तिसरा,
सदैव प्रज्वलित असलेल्या विकारांच्या ज्वालांचा निग्रह. संसार म्हणजे पेटता अग्नी असं भगवान बुद्धांनी वर्णन केलंय. यामध्ये कान, नाक, त्वचा, डोळे, जीभ म्हणजे ही जी 5 ज्ञानेंद्रिय आहेत, 5 कर्मेंद्रिय आहेत, म्हणजेच श्रवणेंद्रिय, घ्राणेंद्रिय, चक्षुंद्रिय, रसनेंद्रिय आणि त्वचेंद्रिय ही सर्व जळत असतात. आणि ती कशामुळे? तर रागाग्नी, द्वेषाग्नी, मोहाग्नी, जन्म, जरा, मृत्यू, दुःख, दौर्मनस्य, उपायास आणि निराशा यामुळं ती सातत्यानं जळत असतात. लोभ याविषयी अतिशय समर्पक अशी भूमिका त्यांनी मांडलेली आहे. लोभ हा गरीब आणि श्रीमंत यांच्या जीवनाला लाभलेला शाप आहे, हे देखील त्यांनी स्पष्ट केलंय. कारण ज्याच्याकडे, जो गरीब आहे त्याला मला मिळावं म्हणून लोभ असतो, आणि जो श्रीमंत आहे तो आणखी मिळावं म्हणून लोभी बनतो. खरं तर या सगळ्यांमध्ये 7 भाऊ आणि 7 बहिणी यांनी या विषय विकारांनी माणसाला ग्रासलेला आहे. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता, कामना, भावना, मनीषा, इच्छा, आकांक्षा, महत्वाकांक्षा या सगळ्यांनी मनुष्याच्या मनाचा ठाव घेतलेला आहे. आणि या विकारांचा निग्रह करणं म्हणजे निब्बाण होय. विकारांचे 3 प्रकार त्यांनी सांगितलेले आहेत. तृष्णेतून उद्भवणारे कामुकता आणि लोभ, वितुष्णेतून उद्भवणारे घृणा, क्रोध, द्वेष, अविद्येतून उद्भवणारे जडता, मूर्खता आणि मूढता. लोभाने लुब्ध, रागाने क्षुब्ध आणि मोहाने मूढ अशी मनुष्याची अवस्था असते. आता निब्बाण या शब्दाचा व्युत्पत्ती दृष्ट्या खरा अर्थ काय होतो? तर फुंकर घालून विझवणे किंवा मालवणे. सर्व मानवी विकार मालवणे असा या युक्तीचा सगळ्यांनी अर्थ काढला, पण तो तसा नाहीये. विकार हे मापून तोलून वापरायला हवेत. ते विझवून चालणार नाहीत, मालवून चालणार नाहीत. म्हणून त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय, भगवान बुद्धांच्या मते निब्बाण म्हणजे धम्म मार्गावर वाटचाल करता येईल इतका पुरेसा आपल्या प्रवृत्तीवर ताबा असणे. निब्बाण म्हणजे निर्दोष जीवन, आणि निर्दोष जीवन हाच निब्बाणाचा उद्देश आहे. विकारांवर ताबा मिळवण्यासाठी अष्टांगिक मार्गाचा अवलंब करावा लागेल. म्हणजेच सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा या सगळ्या अष्टांगिक मार्गाचा अवलंब करावा लागेल. थोडक्यात निब्बाण म्हणजे अष्टांगिक मार्ग होय. निब्बाण म्हणजे विकारांपासून मुक्ती होय. आता तृष्णा त्याग म्हणजे धम्म आहे. तृष्णेचा त्याग करणं म्हणजे धम्म. सर्वात लाभदायक गोष्ट म्हणजे आरोग्य, आणि सर्वात मौल्यवान धन म्हणजे आनंद. आनंद म्हणजे समाधान, थोडक्यात संतुष्टी. हे म्हणजे चित्ती असो द्यावे समाधान. संत तुकारामांनी म्हटलेलंच आहे, ठेविले तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. मारामारी, आघात, भांडण, तंटा, झगडे, वाद प्रतिवाद, निंदा, असत्य या सर्वांचं मूळ या तृष्णा अथवा लोभात आहे. आता सर्व काही संस्कार हे अशाश्वत अनित्य आहेत हे मानणं म्हणजे धम्म. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचभूतांनी मानवी शरीर बनलेलं आहे. आणि त्यांचं जर पृथक्करण झालं, म्हणजे ते एकमेकांपासून वेगळे झाले, तर मनुष्य उरतच नाही. थोडक्यात सर्व वस्तू या अनित्य आहेत, अशाश्वत आहेत, अस्थिर आहेत. बोध काय ह्याच्यातनं घ्यायचा आहे? तर इतकाच, कोणत्याही वस्तू संबंधी आसक्ती बाळगता कामा नये. पंचशील, अष्टांग मार्ग आणि पारमिता हाच धर्माचा आधार आहे. धम्म म्हणजे सदाचरण. प्रज्ञा आणि करुणेचे अपूर्व मिश्रण म्हणजेच भगवान बुद्धाचा धम्म. म्हणून तर धम्माच्या 2 कोनशिला आहेत. पहिली कोनशिला प्रज्ञा आणि दुसरी कोनशिला करुणा. कान, नाक, त्वचा, डोळे, जीभ ही 5 ज्ञानेंद्रिय आहेत. यांचा उपभोक्ता कोण आहे? तर मन आहे. त्यातून विषयांचा भोग कोण घेतो? तर मन घेतो. विषय कुठले? शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. पंचेंद्रिय कशावर अवलंबून असतात? चेतनेवर, म्हणजे व्हायटॅलिटी. आणि चेतना कशावर अवलंबून असते? उष्णतेवर. मग उष्णता कशावर अवलंबून असते? चेतनेवर. आता हे सांगल्यानंतर परिवराचक संभ्रमित झाले, पण
यावेळी भगवान बुद्धांनी स्पष्ट केलं, चेतना उष्णतेवर अवलंबून असते आणि उष्णता चेतनेवर अवलंबून असते. याचं उत्तर म्हणजे दिव्याची ज्योत आणि तो प्रकाश. म्हणजे आपल्याला जी ज्योत दिसते ती प्रकाशामुळे दिसते आणि ज्योत प्रज्वलित झालेली आहे ही त्या प्रकाशामुळे, आणि जो प्रकाश पडलाय त्या ज्योतीमुळे. थोडक्यात चेतना आणि उष्णता ही एकमेकांवर अवलंबून असते. शरीर दूर फेकले जाण्यापूर्वी त्याच्यातील कोणत्या गोष्टी त्याला सोडून जातात, तर ह्याच त्या चेतना, उष्णता आणि जाणीव. बघा, मनुष्य मेल्यानंतर ना त्याच्याकडे संवेदना, चेतना राहत, ना त्याचं अंग गरम राहत आणि ना त्याच्याकडे कोणती जाणीव राहत. म्हणजे संवेदना नाही, चेतना नाही आणि जाणीव नाही. म्हणून पहिल्यांदा जर मनुष्याला कोणत्या गोष्टी सोडून जात असतील तर या त्या आहेत. आणि आता खरं म्हणजे खंड 7वा, महापरिनिर्वाण भाग 3, भ्रमणिकाची अंतिम यात्रा. खरं म्हणजे भगवान बुद्धांनी संपूर्ण म्हणजे 80 वर्षांहून जास्त जीवन जगल्यानंतर या सगळ्या आयुष्यामध्ये आपल्या जोडीला जर कोण घेतला असेल तर त्यांचे प्रियतम सहचर मानले गेलेले आनंद, आपल्या अंतिम प्रवासावेळी भगवान बुद्धांनी त्यांच्यासोबत आनंदला घेतलं होतं. आणि यावेळी खरं तर त्यांनी स्पष्ट म्हटलेलं होतं की आता माझी वाणी लोप पावली, आता सगळं संपलं असं तुम्ही म्हणाल, पण नाही, मी शिकवलेला विवेक आणि धम्म हाच माझ्या पश्चात तुमचा गुरु असेल, असं तथागतांनी सांगितलं. शेवटी भिक्खू हो, मी तुम्हाला पुन्हा स्मरण देतो की सर्व संस्कार अनित्य आहेत, आपला मार्ग अप्रमादपूर्वक आक्रमण करा. हे त्यांचे अंतिम शब्द होते. आपल्यासोबत सेवक म्हणून अंतिम प्रवासात बुद्धांनी आनंदाची निवड केली, त्याला आपला प्रियतम सहचर मानलं. शेवटी खरं तर कुशीनारा येथे त्यांचं परिनिर्वाण झालं. वैशाख पौर्णिमेच्या रात्री 3ऱ्या प्रहरामध्ये तथागतांचं परिनिर्वाण झालं. इसवी सन पूर्व 483 मध्ये. जन्म ही वैशाख पौर्णिमेचा, मृत्यू ही वैशाख पौर्णिमेला. पाली भाषेतल्या एका ग्रंथामध्ये या संदर्भात अतिशय सुरेख अशी मांडणी खरं तर या ठिकाणी केलेली आहे आणि ती मांडणी समर्पक अशी आहे. या मांडणीमध्ये खरं तर भगवान बुद्ध यांच्या संपूर्ण आयुष्याची पुन्हा एकदा जी उत्तम अशी मांडणी त्यामध्ये केल्याची आपल्याला पाहायला मिळते. खरं तर या अंतिम शब्द देत असताना, अंतिम यात्रा सुरू असताना त्यांनी विविध ठिकाणी जाऊन अनेकांना धम्मदीक्षा देखील दिली. शिवाय हे झाल्यानंतर या धम्मदीक्षेसोबत त्यांच्या आत्तापर्यंतच्या सगळ्या प्रवासामध्ये त्यांना लाभलेले अनेक शिष्य त्यांचे खरं तर त्यावेळी परमशिष्य बनले. यामध्ये अनेक नावं आपल्याला सांगता येतील. आणि वैशाख पौर्णिमेच्या रात्री जेव्हा 3ऱ्या प्रहरात तथागतांचं परिनिर्वाण झालं, त्यांचं परिनिर्वाण इसवी सन पूर्व 483 मध्ये झालं, तेव्हा पाली भाषेच्या ग्रंथात अतिशय सुंदर असं वर्णन केलेलं आहे. ते मी तुम्हाला शेवटी जाता जाता ऐकवतो. दिवा तपती अधिश्चो रत्ती आभाती चंदिमा सनद्धो खत्तियो तपती झाई तपती ब्राह्मणो अथ सब्बम अहोरत्ती बुद्धो तपसी तेजसा. म्हणजे सूर्य केवळ दिवसाच प्रकाशतो आणि चंद्र केवळ रात्रीलाच प्रकाशमान करतो. आपली शस्त्रास्त्रे धारण केल्यावर क्षत्रिय तेजस्वी दिसतो, जेव्हा ध्यानस्थ असतो तेव्हाच ब्राह्मण तेजपुंज दिसतो. पण बुद्ध मात्र स्वयं तेजानं दिवस रात्र सतत प्रकाशित राहतो. निस्संदेह तो जगाचा प्रकाश होता. अर्थात भगवान बुद्धांना तथागत म्हटलं गेलं. तथा म्हणजे जसा आहे तसा, म्हणजेच सत्य, आणि आगत म्हणजे प्राप्त झालेलं, म्हणजेच ज्याला सत्याची प्राप्ती झाली आहे असा तो, अर्थात तथागत. भगवान बुद्धांनी त्रिशरण, पंचशील, अष्टांग मार्ग आणि पारमितेच्या माध्यमातून सदाचरणाची शिकवण दिली, धम्माची शिकवण दिली. जेव्हा त्यांना सम्यक संबोधी म्हणजे खरी ज्ञानप्राप्ती झाली, त्यावेळी त्यांनी आपल्या शिष्यांना
धर्मोपदेश करण्यासाठी जो मंत्र दिला तो अत्यंत महत्त्वाचा मंत्र होता आणि त्याच मंत्राद्वारे धर्मोपदेश करण्यात सांगितलं. त्या मंत्रानं मी आता त्या उपदेशानं मी आता या संपूर्ण लाईव्हचा अर्थात या कार्यक्रमाचा शेवट करणार आहे. बौद्ध भिक्खूंना धर्मोपदेश करताना दिलेला मंत्र चरतम भिक्कवे चारिकम. भिक्खूंनो प्रवास करा आणि लोकांना धर्मोपदेश करा. बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय अत्तानो हिताय आदि कल्याण मध्य कल्याण अंत कल्याण. खरं तर बहुजनांना सुखावणारा, बहुजनांना हित जपणारा, बहुजनांचं दयेच्या माध्यमातून त्यांच्यावर प्रेम करणारा, सुरुवातीलाही कल्याणकारी, मध्येही कल्याणकारी आणि शेवटी देखील कल्याणकारी असा धम्म आणि त्याची शिकवण बुद्धानं साऱ्या जगताला दिली. जसं उसाचं कांडकं आपण पाहिलेलं आहे, जे सुरुवातीलाही गोड असतं, मध्येही गोड असतं आणि शेवटीही गोड असतं, तिन्ही ठिकाणी रसाळ असतं. भगवान बुद्धांचा धम्म देखील असाच आहे. शांततेचा, अहिंसेचा, सत्याचा, अष्टांग मार्गाचा, पारमितेचा, पंचशीलाचा या सगळ्या तत्वांनी बांधलेला असा हा धम्म भगवान बुद्धांनी आम्हाला शिकवला आणि म्हणूनच आज आपण त्यांच्या या संपूर्ण शिकवणीचं स्मरण करणं हीच खरं म्हणजे त्यांच्या जयंती दिनी आपण त्यांच्याकडून घेतलेली शिकवण ठरू शकेल. साधू साधू साधू. पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.